Welcome to Neeti Katha Kids. आरव खूप उत्साही मुलगा होता, पण तो नेहमी मित्रांचे बोलणे थांबवून स्वतःच बोलू लागायचा. त्याचे मित्र काही सांगायला लागले की तो पटकन "मला माहीत आहे" असे म्हणायचा. आज मुलांना एक मोठा किल्ला बनवायचा होता आणि सगळ्यांकडे वेगवेगळ्या कल्पना होत्या. आरवला त्याची कल्पना खूप आवडली होती आणि त्याला लगेच सुरुवात करायची होती. आरवने कोणाचेही ऐकले नाही आणि त्याने लगेच किल्ला बांधायला सुरुवात केली. पण काही वेळातच ओल्या वाळूमुळे तो किल्ला डगमगून कोसळू लागला. आरवने पुन्हा प्रयत्न केला, पण त्याने अजूनही कोणाला विचारले नाही. आता तर किल्ला आणखी खराब झाला आणि त्याचे मित्र हळूच तिथून दूर जाऊ लागले. आता किल्ला पूर्णपणे मोडला होता आणि आरवचे मित्र त्याला सोडून दुसऱ्या खेळात रंगले होते. आरव एकटाच बसला. त्याला खूप वाईट वाटले आणि डोळ्यात पाणी आले. आरवने शांतपणे डोंगराकडे पाहिले. त्याला आठवले की डोंगर कसा शांतपणे सगळ्यांचे ऐकतो. त्याच्या मनात विचार आला, मी पण ऐकायला हवे होते. आरव आपल्या मित्रांकडे गेला. त्याने शांतपणे त्यांची माफी मागितली आणि विचारले, तुम्ही मला किल्लेबद्दल काय सांगत होतात? त्याचे मित्र आनंदाने त्याला सांगू लागले. सगळ्यांनी मिळून एकमेकांचे ऐकून एक खूप सुंदर आणि मजबूत किल्ला बनवला. आरवला कळले की ऐकण्याने समस्या सुटतात. Like, share and subscribe for more stories.